बरं जाऊ दे, 26 जानेवारी कधी येतं? 15 ऑगस्टला नाही पैसे खाली. शाबा राय उभा. तू किती जातो? 6वीत. सोपा प्रश्न आहे बेटा, लवकर जोरात आवाज काढ. 1 किलो कापूस 1 किलो लोखंड जड काय? लोखंड. मोठ्यानं सांग. 1 किलो कापूस 1 किलो लोखंड जड काय? लोखंड. शाळेत कितवीत जातो बेटा? 10वी. सोपा प्रश्न, लवकर उत्तर दे. जोरात आवाज काढ. 1 वर 91, 1 वर 2 92, 1 वर 3 93. मोठ्यानं सांग. 93. 1 वर 3 बस. चांगलंय बाबा. तो मागचा भाऊ मागचा. शाबास. छत्रपती शिवाजी महाराज की. राय उभा. सरक माहिती लाडकी बहीण. सरक माय. हे चष्म्यावाली माय सरक ना माय. इतका मान तू व्यायाम देणार नाही घरी. सरक सरक. हे माय ओ माय. हे नऊवारी साडी. सरक माय. काल्याच्या अन्नदाते समोर येऊन बसायचे. या या पुढे ये ना माय तिकडे. या या या. ते मागे जागा नाही. शाबास. वा वा वा. ये माय आणखी. हे माय सरक माय. काही घाबरू नको. मला खोकला येत नाही, शिका येत नाही. हा होऊन जाईल ते. काय थोडस जागा ऊन. बोल नका बोल नका. हे महिला मंडळ कसं आहे, त्या कोरड्या जर टाकल्या त्याला त्या कडकड कडकड कडकड. पुरुषांचं नाही ते. विठ्ठला विठ्ठला. संगीत सेवेसाठी निवडलेली गवळण जगतवंदनी संत श्रेष्ठ वैराग्याची मूर्ती भक्तीचा कळ देहू निवासी श्रीमान श्री जगद्गुरु तुकोबाराय जम्मूदीपाचे गुरु, भारत देशाचे गुरु, तुमच्या तालुका जिल्हा लातूर जिल्हा तालुका उदगीर तालुक्याचे गुरु, तुमचे हेर गावचे गुरु, तुमचे गुरु यांचे गुरु, माझे गुरु. इथून पुढे कीर्तन सुरू. विठ्ठला करण्याबद्दल थोडा परिहार देणं गरजेचे आहे. थोर आणि मान संतांच्या चरस्पर्शांनी पावन आणि पुनीत झालेली ही हेर नगरी आणि या नगरीतील सर्व गावकरी, टाळकरी, वारकरी, माळकरी, टेम्परवारी या सर्वांच्या सहकार्याने अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह संगीतमय श्रीमद भागवत कथा ज्यांच्या अमृतुल्य वाणीतून तुम्ही श्रवण करून राहिले आमचे गुरुवर्य हरिभक्त पारायण अनंत महाराज शास्त्री ठाकूर बुवा दैठणकर. हे बाबा वा 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 वा. वर्ष 10वे. बरेच लोक पहिल्या वर्षी धामधूम, दुसऱ्या वर्षी रामटूम, तिसऱ्या वर्षी सामसूम. बरेच लोक म्हणतात महाराज मांजर आडवं गेलं काम होणार नाही. 100 मांजर आडवे जाऊ द्या, काम झाल्याशिवाय राहणार नाही. एकच माणूस आडवा गेला तर सप्ताह बंद पडल्याशिवाय राहणार नाही. तिकडची गोष्ट तुम्हाला धन्यता द्यावी लागेल बाबा. 10 वर्षाची परंपरा, काल्याचं कीर्तन, दिवसाचं कीर्तन, तरी सगळे एवढी मंडळी या ठिकाणी आली बाबा. वा लय लोकांना अभिमान आहे. ज्याला अभिमान असेल त्यानं गरुड पुराण उघडा. पहिल्या अध्यायामध्ये आलं. 17 गावं लागता. वैतरणी नदीचा प्रवास. तुम्ही जे दान केलं ते मिळतं. वस्त्र दान केलं यम नेता त्यावेळेला ऊन वारा थंडी त्याच्यापासून कामात पडतं. चप्पल बूट दान केले यम नेता त्यावेळेला तिथं कामात पडतात. चप्पल बूट दान केले तप्त भूमीमध्ये तिथे कामात पडतात. दान केले तर लोकांचे मारलेत म्हणजे तिकडची गोष्ट. रामानं सोन्याचे सीता 16,108 दान केल्या म्हणून त्याला पुढच्या जन्मात एवढ्या बायका भेटल्या. आपलं कसं चाललं बाबा, 11 रुपये शेरभर गहू देऊ, सगळं घरदार जेवायला येऊ, माणसाचा डबा कुत्र्याचं वाढण बी नेऊ, शेवटच्या दिवशी पाया बसून हिशोब बी पाहू. म्हणजे आमच्याकडची गोष्ट इकडची. तुम्हाला धन्यता द्यावी लागेल बाबा. आज ही काल्याच्या कीर्तनाची सेवा आमचे सुनील महाराज यांनी वेळेवर फोन केला आणि बाबा पहिल्यांदा तुमच्या या परिसरामध्ये आलो. माझं परम भाग्य. विठ्ठला धर्ममंडप. या धर्ममंडपामध्ये येण्यासाठी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी जीवाची पुढा भोजे अखंड नामनाचं तसे माझे जे जन्म सहस्र वळगी जे एक वेळ यावया अनंत जन्माचे तप एक नाम सर्व मार्ग सुलभ हरिपाठ तिळ तिळ पुण्य साच पडे तरी हे बहुता जन्मीचे जोडी नाम तुझे वाचेशी तुझे समागम घडे संतांचा. बाबा हा भगवंताचं धर्ममंडप आहे. टोचणारा खडा बी उचलून फेकला तर यादीत नावे तर कोणत्या? प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबारी शुक शौनक भीष्म दालव्या रुक्मांगद अर्जुन वशिष्ठ
विभीषणाधीन मा पुण्यानी परम भागवतान स्मरती यादीत नाव येतं बाबा. मग आपलं कोणती यादी ते लाल्या रोगाच्या? वैकुंठवासी, स्वर्गवासी, कैलासवासी, पुढचं लोक लईत नाही गेल्याशिवाय राहत नाही बाबा. याच दे घडी देवाचे भजन हा भगवंताचा धर्ममंडप आहे. फार जन्माचं पुण्य पाहिजे. कृतय ध्यायते विष्णू त्रेतय जे तो मके द्वापारी परिचयानं कलित तो हरि कीर्तनात कलियुगी माझे करावे कीर्तन तेरे नाम देईल भेटी. नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. या सुखा कारणे देव वेळावला वैकुंठ सोडून संत संतनी राहिला. परितयापासी पांडवा मी हरपला दिवसावा. जेथ नाम घोष बरवा करते माझी. जिथे कीर्तनाची जागा तेथे पोलीस तेथे पांडुरंग उभा. जगाचा बाप येतो बोलवायची पावर पाहिजे. बाप बोलवायची पावर पाहिजे. याच दे घडी देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे बाबा. रामायणात कथा आली. विदर्भ देशाचा राजा मरण पावला. त्यानं ब्रह्मदेवाला विचारलं देवा मला भूक लागली मी काय खाऊ? ब्रह्मदेवानं सांगितलं तुझा उतारा दाखव. कर्ज कशावर भेटतं? उतार्यावर पद बदलला. आता नोटा माणसं आपल्याला चिंता नाही. आपलं कसं विदर्भ देशाच्या राजानं अन्नदान केलं नाही त्याला वरून खाली यावं लागलं. मेलेले तीर्थ खावे लागले. आपल्याला चिंता नाही. आपलं कसं घालेल लोटांगण मोकळं पटांगण. भूमीवरी पडावे ताऱ्याकडे पहावे प्रभू नाम नित्य गावे. या झोपडीत माझ्या पारे आणि तिजोऱ्या या चोऱ्या दारास नाही दोऱ्या. या झोपडीत माझ्या आपल्याला चिंता नाही बाबा. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. वैष्णवांचे शिरोमणी भगवान भोलेनाथ. पंढरपूरचा पहिला वारकरी भगवान भोलेनाथ. पहिला भजन्या श्रीराम जय राम जय जय राम भजन करी महादेव. भोलेनाथाच्या मी घरात एवढ्या भानगडी. पार्वतीचा वाघ महादेवाच्या नंदीवर तुटून पडेल. महादेवाच्या गळ्यातला सर्प गणपतीच्या उंदरावर तुटून पडेल. कार्तिक स्वामीचा मोर महादेवाच्या गळ्यातल्या सर्पावर तुटून पडेल. सट्टेतून गंगा वाहते. कपाळावर अर्धा चंद्र अर्धा काबर. या भक्ताला संकेत आहे गरिबी आली लाजू नको. श्रीमंती आली माजू नको. लेने को हरिनाम देने को अन्नदान करने को लिंता डुबने को अभिमान. कंठामध्ये विष बाहेरून सर्प अंगाला भस्म लावलं. हृदयामध्ये राम. ते भोलेनाथ एवढ्या भानगडी सूत्र चालतात का? कारण विघ्न हरता गणपती बाप्पा. एक दिवस सती मागे लागली भोलेनाथाचे. आपल्याला घर नाही दार नाही शेती नाही संपत्ती नाही एटीएम नाही आधार नाही कोणत्या बँकेत खातं नाही लाडकी बहीण योजना नाही. काहीतरी करा. भोलेनाथाला रागाला सोन्याची लंका स्थापन केली. लंकेची शांतता करायची. चांगला हुशार ब्राह्मण पाहिजे. त्यावेळेला ब्राह्मण सापडेना बाबा. लय तपास केला. 20 ऋषीचा मुलगा रावण सापडा. रावण तेव्हा एकच रावण होता. रावणाची भक्ती होती. विण्याचा तार तुटला. शरीरातली नाडी ओढून बांधायचा. एक फुला पूर्ण पडलं म्हणून कापून ठेवून द्यायचं. आईसाठी आत्मलिंग आणलं रावणानं. रावणाच्या 3 प्रतिज्ञा सोन्याला सुगंध आणेल बरं झाला आणला नाही. वासन चोऱ्या झाल्या असत्या. दुसरी प्रतिज्ञा समुद्राचं पाणी गोड करेल बरं झालं गोड झालं नाही. लोक तिथून पाईपलाईन घेऊन येते. तिसरी प्रतिज्ञा स्वर्गाला शिडी लावेल बरं झालं स्वर्गाला शिडी लावली नाही नाही तर सगळे बेवडे चढून जाते. माळकरी मागेच राहून जाते. रावणाच्या 3 प्रतिज्ञा पूर्ण झाल्या नाही बाबा. आपण कुठेतरी आम्ही खसखस खिसगली का फुटा. त्याच्या मनात आलं तर चांगल्या चांगल्याचं धुवा उडवून देतो. पढ़न की हो तो बड़ाई गरीब का कुछ नहीं लेन देन सभा दुष्टन का खेल. विभीषण को लंका दी हनुमान को तेल. उसके जी में आए तो डाकू को वाल्मीकि बना देता नहीं तो विश्वामित्र जैसे ऋषि को मेनका के पीछे लगा देता. कसौटी भक्तों के लिए जिंदे को डुबा देता और मुर्दे को तैराता. हरिश्चंद्र राजा को 2 मन सोने को पत्नी बेचनी पड़ती. दरिद्र सुदामा को सोने की नगरी बना देता. खुद का बाप गया दशरथ वहां नहीं था और जटायु को मांडी देता. धनुर्धारी कर्ण को कुरुक्षेत्र में सुलवा देता. मुर्दे सच्चिदानंद बाबा को खड़ा कर देता. खुद का भांजा कुरुक्षेत्र में मरवा देता अभिमन्यु और उसके ही बेटे के गर्भ में जाकर रक्षा करता. जनाबाई को सुई के पास भेज देता. सुई का पानी बना देता. तो करम महाराज की गाथा पानी में डालकर भी ऊपर तैराता. 100 वर्ष का बुढ़ा बन जाता फिर भी तेरा नाम नहीं आता. नहीं तो 5 वर्ष का ध्रुवबाळ उसको भक्ति प्रदान कर देता. कसौटी भक्तों के लेता. जिंदे को डुबा देता और मुर्दे को तैराता. त्याच्या मनात आलं बाबा बलि को जाना तो वैकुंठ लेकिन भेज दिया पाताल. चांगले चांगले ठोकले बाबा. आपण कुठे दमडके दाल में चिपरी खुशाल. विभीषण लंकेत राहून बिघडला नाही. मंथना अयोध्येत राहून सुधारली नाही. राम उभ्या आयुष्यात हसला नाही. कृष्ण कधी रडला नाही. 16 सहस्र नारी कृष्ण ब्रह्मचारी. खंडीभर अन्न काशी दुर्वास उपवासी. पांडवांच्या घरी देव वनवास. आंधळ्याचे 100 कौरव खलास. पितामह भीष्म अजन्म ब्रह्मचारी बाणाच्या शेयेवर. जटायू एकदा तुटून पडला मांडीवर. ज्याच्या दर्शनाने शबरी तरली. एवढंच नाही ज्याच्या पायाच्या मातीच्या स्पर्शाने दगडाची बाई झाली. कोण होता तो?
राम जन्म लाग सके रामाच्याही पोरानं रामावर धनुष्य लावून दिला आपला काय करेल म्हणून नम्र झाला भूता त्यांनी कोंडिले अनंता लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा बाबा दोनच लोक श्रीमंत झाले आतापर्यंत या भूतलावर दोनच कोण कोण दोनच लोक श्रीमंत झाले कोण कोण एक रतन खत्री एक लंकेचा रावण एक द्वारकेचा कृष्ण लंका सोन्याची द्वारका सोन्याची लंका जळाली द्वारका बुडाली कोणाच्या कामात पडली बाबा कोणाच्याच नाही आपलं काय चाललं आपला खिडकीचा गज बी सोन्याचा नाही आपल्या आता सोन्याची अंगठी ते बी पंक्तीत बाकी इधर चलो बाकी उधर चलो बाकी मेरे पीछे आओ आमचं असंच चाललं बाबा अतिक्रमण वटा त्याच्या पुढे खाटा त्याच्या पुढे बकरीचा खोटा 4 पत्र 3 बकऱ्या 2 बैल एक कोंबडी कोंबडीवर डाल्यावर बादली बादलीवर टीव्ही अंटीना पडेल छत्री उडेल चॅनल गायब पण चांगलंय बाबा मंडळी चांगली आली नाही तर आमच्याकडे काल्याचं कीर्तन समोर पाहिलं 30 मंडळी असते फ्यूज उडेल डिओ पडेल डायनामिक खराब सापटिका जाईल बर्नर उडेल बुशिंगा जाईल आट्या मरेल सर्वांनी यायला पाहिजे तरुणाची आवश्यकता तरुण बी चांगले आले बाबा काय काय बोवा लोकांना डोकं खाता टाळी वाजवा मी म्हणतो बसले बसू दे चालले जातील मग काय करशील मी बोललो कोणाला टाळी वाजवा काय कुठे बी बसा कसे बी बसा फक्त असे उपगेलवाणी बसू नका नित्य रावेरकडे माझ्या पुढे 95 वर्षाचं म्हातारा ते हाले बिना डोले बिना कीर्तन आटपलं म्हटलं बाबा कीर्तन समजलं नाही का ते 2-3 कार्यकर्ते आले ते म्हणे ओ बुवा ते बैर एक तास काठी टेकत ते म्हणे का परलात बाबा म्हणलं बोला बाबा म्हणे मी 1.5 वर्षापासून गळ्यात माळ टाकली मला अजून देव दिसला नाही म्हटलं पण तू मागची खाटक्याची उधारी दिली का एकानं पाया पडल्या 20ची नोट ठेवली मी खिशात घातली मेडिकलवर गेलो म्हणलं गोळ्या द्या दादा मेडिकल वाला म्हणून तुमचं डोकं फिरलं का म्हणलं कस काय म्हणे अर्धी 20ची आणि अर्धी 10ची म्हणलं ओ बापरे आता तुमच्या गावात आलो येता बरोबर आपले संतोष दादा कुठे गेले वा येता बरोबर गाडीला सांबोरे झाले तिथं चहा पाणी जेवण झोपलो जेवण करून कीर्तनाला आलो बाबा नाही तर कठीण येते चोपड्याकडे आम्ही दोघं गल्लीन चाललो एका बाईच्या कडेवर पोरगा त्या पोराला म्हणे गप्पीच बाबा धरून नेन आता आम्ही पोरं धरणारे तरुणाची आवश्यकता आहे तरुण बी चांगले आले बाबा इकडे तरुण समोर तरुण पकवाजवाले तरुण गायनाचार्य तरुण साऊंड वाले तरुण विनेकरी तरुण इथे तरुणाचं होतं जे जे कारण गर्द तांबर मातले वैष्णव वीर तुका म्हणे सोपी केली पाय वाट उतरावया भवसागर रे खेळ मांडीला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे बाबा तरुणा भाग्यवंत इथं नाचायला पाहिजे पण ते तिकडे नाचून राहिले कुठे बजाव रुसल म्हातार बसल दारात आली भूताची भूताचीच वरात बनावी लागेल बाबा महादेवाच्या वरातीत भूत नसले ते आमच्या भूताने पाहिलं मग आमची पण भूत वरात नसायला लागली बाई यांनी पद्धती बदलवल्या काही खाली आलतं ओरे बंद पडतो काही ओरे आलतं खाली बंद पडतो काही पॅन्ट बंद झाल्यावर बी आलतं काही नवीन पद्धत निघाली जीप काढून नाचायला लागली जीप काढून कोण फिरतं काला कव्वा महादेवाच्या वरातीत भूत नसले पण नवरदेवाच्या वरातीत चुरंडी नाचून राहिल्या बाबा छत्रपती शिवाजी राजा जन्माला येण्याच्या अगोदर हिंदूच्या माय बहिणीला उचलून जलाल खाण्यात नाचत होते आता तीच पाळी फुकट आली दुसऱ्या धर्माच्या पोरानं बँड वाजवा असेल त्या तालावर हिंदूच्या माय बहिणींना नाचावी आपली संस्कृती नाही अल्लाउद्दीन खिलजी 32 दाताचा बोकड चितोडची राणी पद्मिनीच्या मागे लागला चेहरा दाखव आरशात चेहरा दाखवला समोर दाखवायची पाळी आली स्वतःला जाळून घेतलं हजारो प्रेत पेटले माझ्या भारत देशाचा इतिहास आहे बाबा आमचं का चाललं बाबा हम दो हमारे दो ज्यादा होय तो गुजरात भेज दो कोणी विचारत नाही हो लय फिर राहिले 10-12 ट्रकाच्या ट्रका एम मोकार पीए बेकार डीए डंगरा फसेल काही ना पावणे ना काही ना आली ती दे ना दिली ती राहिली तिला पोर होय ना जन्माला आला आईला त्रास शाळेत घातला गुरुजीला त्रास लग्न झाल्यावर सासरवाडीला त्रास मेल्यावर कावळ्याला त्रास उन्हाळा भर लग बग माझ्या रायाची गडजेची रायाची गाडी बाबा कुठं तरी इको देत जाणार भाऊ काय ना तू लय टायमाना हात तिथेच ठेव लागलं तर नाही तर माझं आणते मी विठ्ठल 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 चाय वाला आया तो राम मंदिर बना दिया चाय वाला आया तो राम मंदिर बना दिया अब गाय वाला आएगा तो घर घर में राम मंदिर बना देगा घर घर में राम मंदिर कसम तुम्हारी राम प्राण से
और मेरे प्यारे देशवासियों भाई और बहनों, अशी पावर पाहिजे. पावर आमचं वावर चाललं गेलं पण पावर गेली नाही. आम्ही एवढे बेद होते, आमच्या घरात साप निघला तर काठी नाही साप मारायला. बटाटे कापाचा चाकू येतो बी 3 ठिकाणी वाकेले. मेरे देश की धरती रिकामी भरती नेरे देवा वरती. हात पाव में दम नहीं, हम किसी से कम नहीं. काय नाही बाबा, आपल्याला बी वाटतं आपलं बी निगाव वाजवणार, आपलं बी निगाव गाणार, पती निघतं पिणार. बाल शिवबा बादशाहच्या दरबारामध्ये नाचणारी बाई पाहायला गेले. जिजामातेला बातमी लागली. जिजामाता धाड पडत गेली. राजांच्या कानफटीत आवाज ठोकला. नृत्यांगना थांबली. वातावरण स्तब्ध झालं. पण राजे उभे राहिले. आई मला मारलं याच्याबद्दल नाही, पण माझा बाप पाहतोय, बादशाह पाहतोय, सारं गाव पाहतोय, मला का मारलं याचं कारण सांग. जिजामातेनं उत्तर दिलं, लक्ष देऊ नये का. तुझ्या बापाला पावते, बादशाला पावते, साऱ्या गावाला पावते, मी तुला का मारलं याचं कारण नाही. मला बाया नाचवणारा नाही, मला बाया नाचवणारा नाही, मला बाया वाचवणारा राजा घडवायचंय. हे जिजामातेचे विचार होते बाबा. असे विचार जर प्रत्येक जिजामातेला झाले तर का रामराज्य आल्याशिवाय राहणार नाही बाबा. मुलगा झालाच नाही तर माणूस 10 वर्ष रडतो. मुलगा झाला मरण पावला तर माणूस 5 वर्ष रडतो. पण मुलगा झाला मरण पावला काही वाटत नाही, पण मुलगा होऊन जर नालायक निघला तर माणूस जन्मभर रडतो. एवढं विसरू नका बाबा. नाही कीर्तनकार झाला चालेल, नाही पकवाजा झाला चालेल, नाही गायनाचार्य झाला चालेल, पण माळकरी राहून मायबापाची सेवा केली सगळ्यात मोठी वारकरी संप्रदायाची भागवत धर्माची पताका खांद्यावर आहे. संस्कार घडवा. घराघरात हरिपाठ, घराघरात हनुमान चालीसा झाली पाहिजे बाबा. संस्कृती जोपासा. परिस्थिती कठीण आहे, काय नाही, उन्हाळ्याभर नाचून घ्यायचं. पावसाळ्यात कोणी विचारत नाही. श्रावण महिन्यात पोथ्या उदबत्त्याचा नाच, गुलाल खलास, तांदळाची रास, ऐकेले 5 3 झपेल, 2 न डुकल्या घेल, वाचणाऱ्यांमधले पानं सोडेल. राम आला, सीता घेऊन गेला, कोणालेच पत्ता नाही. आले गणपती 75 गेल्या, 77 मंडळ, 78 अध्यक्ष, एकाला बी आरती येत नाही. एका हातात घंटी, एका हातात आरती. आरती फिरवतो तर घंटी थांबते, घंटी हलवतो तर आरती थांबते. दोन्ही चालू होतं तर गणपती उठतो. गणपतीला गाणं जाना नाही. एक तर 10 रुपये म्हणे गणपती बाप्पा मोर्या, पुढच्या वर्षी लवकऱ्या. गणपती म्हणे बेटा मी तर येईन पण तू राशीन. ते होतं आले नवरात्र तरुण मित्र मंडळ. ते नवरात्रात 9 दिवस काही जेवत नाही, काही एकच टाइम जेवतो. 10व्या दिवशी दसरा, दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी एकादशी, एकादशी दुसऱ्या दिवशी हातात काळी पिशी. तुमच्याकडे पोळा येतो का? पोळा पोळ्याला बैलाला सजवता का माणसाला? बैल सणसण करतो का माणूस? पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी काय म्हणतात त्याला? करला किती लोक उपवास धरतात? 25 बोकडे एका गावात पुरत नाही. लोक म्हणतात महाराज पाऊस का पडत नाही, पण पडतोय चांगला पडीन कोटपर्यंत. मेरे प्यारे देशवासियों, विठ्ठल विठ्ठल काही का होईना पोरं चांगले आले बिचारे. वाह शाबास. नाही तर त्याच्या कटिंगा बदलल्या आता. 1 साईड अशी फुल साईड आली, बुचडा कट. त्या बुचड्याला बी ते असं पांढरं लावून घेतं कावळा आगल्यासारखं बाबा. ते एकान ती इमलची पुडी काढली. इकडे आहे का ते इमलची पुडी? आहे का? हा. आणि ते लहान त्याला काय म्हणता? पिल्लू. त्यानं ते असं कालवलं. समोर कोणी माणूस आला, त्यानं ते लपवून घेतलं. मी त्याच्याजवळ गेलो. म्हणलं करतो आला तो या कोण होता? म्हणे बाप. म्हणलं मी बरोबर ओळखलं. तो या बापाला पाहून लपवली. तो म्हणे ओ बुवा तो माझा बाप होता. ही गोष्ट खरी आहे, पण मग मी का त्याला घाबरून लपवली. म्हणलं मग तो याच्यातल्या अर्धी मारून देता, मग मला काय राहिली असती. आम्ही तो आपण लुटा गैरो में कहा दम था. विरोचनची पत्नी म्हणते हाँ भला वो असती नहीं गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया तो प्रभु पसारे हाथ. संत जंगल में भी जाते हैं तो मंगल बना देते हैं, संत जंगल में भी जाते हैं तो मंगल बना देते हैं, लेकिन अतिरेकी की औलाद गांव में भी आती है तो दंगल फैला देते. 4 पायाचा वाघेनाचा कुत्रा त्याला छत्रपती शिवाजी राजे कळाले. घोरपडीला तानाजी मालुसरे कळाले. मारीच मामा राक्षस असून राम कळाले. जटायू पशु असून राम कळाले. गजेंद्र पशु असून विष्णू कळाले. चेतक घोडा असून महाराणा प्रताप कळाले. 4 पायाच्यांना देवराजे संत कळाले. 2 पायाच्यांना नाही कळाले. कळाले असते तर शिवजयंतीच्या दिवशी दारू पिऊन नाचले नसते. तिकडची गोष्ट. तुम्ही ते डुक्कर पाहिलं का? डुकराला माहिती आपली लेवल गटारीत आहे. किती बी ऊन तापू त्या डुक्कर कधी गटार सोडून कोणाच्या बंगल्यात जात नाही. किती बी ऊन तापू द्या, डुक्कर कधी गटार सोडून कोणाच्या बंगल्यात जात नाही. पण बंगल्यावाला बंगला सोडून गटारीत आल्याशिवाय म्हणजे तिकडची गोष्ट इकडची नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पहिले आभार साऊंडवाले भाऊ, क्या बात आहे. इथलेच आहे का? हे थोडासा आवाज ठेव ना. हा आवाज थोडा. इथलेच आहे का? वा रे वा. साऊंड म्हणजे साऊंड आहे भाऊ. म्हणजे मी उचल वाचल करतो असं नाही. आणि आमचं कसं दररोज पिक्चर बदलतो. इसगाव 30 गाव भिकाऱ्याले. शाबास.
पण चांगलं आहे. नाही तर कठीण आहे बाबा. आमच्या ते बोदवडकडे असा हातोड्यानं माईक ठोको तरी आलो म्हणे ना. त्या मलकापूरकडे कीर्तन आटोपल्यावर समजला आपला माईक बंद होता. काय काय गावात 55 वर्षाची परंपरा, समोर रेतीची बादली, त्याच्यात आसारी कोशेल, त्याला एकच माईक सुताईनं बांधेल, एकच भोंगा, तो बी राग राग पाय, मागे 4-5 म्हातारे, त्याच्यात 2-3 वायरी तुटेल. 2 तर कीर्तन आटोपल्यावर म्हणे करतानी का सुरू. म्हणलं मेलो रे बाप. पण तसं काही नाही बाबा. कळी काळावर घातली कास, एक एका होणं बळी. या ठिकाणी थोडासा आवाज राहू दे, कमी होतो तुला. या ठिकाणी आमचे गुरुस्थानी असणारे पितामह भीष्माचार्य, काय नाव बाबांचं, जोशी महाराज. वाह, आपल्याच गावचं एक रत्न महाराज सुद्धा या ठिकाणी 8 दिवस हजर आहे बाबा. हो, धन्यता द्यावी लागेल. त्याच्यानंतर आपले मृदुंगमणी अनिकेत महाराज, संगीत विशारद ज्यांचं पखवाज अजून आहे, पूर्ण महाराष्ट्रभर नावाजलेली मूर्ती बाबा. आणि संगीत विशारद ज्यांचं गायन आहे, हो, आमचे गायन सम्राट अभिमान महाराज ढाकणे बीड. वा वा वा. त्याच्यानंतर आपले भागवत महाराज बीड. येस सर म्हणा जा. पिंटू महाराज इथलेच का? वा रे वा. सगळे मग बाकीचे गावातले का? वा रे वा, चांगलंय बाबा. सुंदर असं नियोजन आहे. आपले YouTube चॅनलवाले भाऊ इथलेच. वा वा वा. कवठाळा गाव, सुंदर असं नियोजन आहे बाबा. विनेकरी बाबा, ही सगळी मंडळी. वा, हो, आज तर धन्यता द्यावी लागेल. हे सगळं पाहून मला बी असं वाटतं. आणि ज्यांनी मला तुमच्या इथे आमंत्रित केलं बाबा, वेळेवर फोन आला बाबांचा. आपले सुनील महाराज जावळे, पूर्ण महाराष्ट्रभर नावाजलेली मूर्ती, सुंदर असे कीर्तनकार, समाज प्रबोधनकार. आज तर हे सगळं मंडप सगळं पाहून मला बी असं वाटतं हे की आपली पुण्यतिथी करून टाका. पते तारखा आहे, कारण अशी मंडळी भेटणार नाही बाबा. संगीत विशारद, हो, चांगलंय. पितामह भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य. वा, पाय बाबा. अजून बी चष्मा नाही, हे अजून चष्मा नाही, अजून बी 2-4 झोडपून काढी म्हातारा. हे ज्युनियर केजीला जातं, याला एवढा चष्मा. बरं, गाडीत बसलं तर याला ड्रायव्हर 2 दिसता. खबरदार, जर टाच मारून झालं पुढे, उडवील चिंदड्या राई राई एवढ्या. कोण्या गावचे पाटील आपण चालला तर कोठे. उठ तानाजी, उठ सूर्याजी, उठ हरिशेल. आणि मामानो मारलं उठाला. छत्रपती शिवाजी महाराज की. वाह, बोलते आवाज तुझे इथं म्हण रे. ओ बाबा, असं चांगलंय बाबा. मंडळी इथलाच का? शाळेत जातो का? काय नाव? उभा राहून नाव सांग. नाव तुझे नाव उभा राहून सांग ना. शाबास. यथार्थ. वा रे वा, चांगला उभा राहील माझ्यासारखा. सोपा प्रश्न. शाळेत कितवीत जातो बेटा? 10वी. सोपा प्रश्न, लवकर उत्तर दे. जोरात आवाज काढ. 1 1 91, 1 2 92, 1 3 93. मोठं सांग. 93. 1 3. बस रायनो. अरे वा. तू कितवीत जातो? 10वीला आहे का? सोपा प्रश्न, लवकर आवाज काढ असा जोरात. घड्याळाला काटे किती? 12. बैस काल. राय उभा तू. शाबास. तू कितवीत जातो? चांगला उभा राय माझ्यासारखा असा एकदम. 7वीत जातो का? सोपा प्रश्न, लवकर उत्तर दे. जोरात आवाज काढ. 6 सकम. मोठ्यानं सांग. 6 सकम 12. मोठ्यानं सांग. 6 सकम 6 सकम. मोठ्यानं सांग ना, काही घाबरू नको. बाई, वा रे वा. तो तुमच्या मागचा तिकडचा. तू चांगला तो उभा राह रे बापा. असं सारखं उभं. किती जातो तू?
नववी सोपा प्रश्न है, पक्षी आकाश में घूमते मगर रहते का? पेड़ पे मगर पेड़ पे नाही राहता ना रे, पाण्यात राहता ना. भाई चांगले पोरं बाबा नाही तर रावेरकडे एक पोरगा उभा केला, त्याला म्हणलं का रे रावणाची लंका कोण जाळली? तो पोऱ्या जोऱ्या जोऱ्यान रडे, मी त्या दिवशी घरीच नाही होतो. चांगली मंडळी, स्वयंपाक झाला का? टाइम आहे बाबा, खूप लांबचा प्रवास. रात्री 9 वाजता गाडी चालवायला बसलो तर सकाळी 7:30-8 वाजता गाडीवरून उतरलो. पण काही नाही, तुमचा सर्वांचा उल्हास. पहिला मुद्दा म्हणजे आपली महाराज मंडळी, पखवाजावाले महाराज आणि गायनाचार्य महाराज. कसा म्हणजे बुवा कितीही तुम्ही पडेल आणला तरी त्या बुवाला कीर्तन उठवून 1 नंबर कीर्तन पार करणारी आमची मंडळी या ठिकाणी बाबा. खरंच टाळी वाजवा. भाग्य आहे आमचं, परम भाग्य अशी मंडळी भेटणं. हो, धन्यता दे महाराज. आज 8वा दिवस काल्याचं कीर्तन. काल्याचं कीर्तन म्हणजे काय? पूर्णत्वाचं प्रतीक. मंदिराचं काम पूर्ण झालं कशावरून? कळसावरून. मग आज आपलं काल्याचं कीर्तन सप्ताह 5 दिवसाचा असो, 8 दिवसाचा असो, 1 महिन्याचा असो, काल्याचं कीर्तन म्हणजे पूर्णत्वाचं प्रतीक. बरोबर. मग काल्याचं कीर्तन म्हणजे काय बाबा? त्या देवाच्या चरित्राचं उच्चारण. कोणता देव? भागवतात 24 अवतार सांगितले, संत मालिकेत 10 गर्ग संहितेचा औष औष अवशेष अवेश कला पूर्ण पूर्णोत्तम. 4 वगळून मुख्य 2 पूर्ण आणि पूर्णोत्तम. बरोबर. मग राम जन्माचं आचरण हे करायचं, उच्चारण हे करायचं, पण भगवान गोपाल कृष्णाच्या जन्माचं देवाच्या चरित्राचं उच्चारण करायचं, आचरण नाही बाबा. कारण आचरण केलं. एक बाई गेली हरिविजय पांडव प्रताप ऐकायला, माणूस गेला पांडव प्रताप ऐकायला, बाई गेली हरिविजय ऐकायला. त्यानं ऐकलं देवाला 16,108 बायका. हे घरी आलं, मला दुसरी करायची. ती बाई आली पांडव प्रताप ऐकून, ते म्हणे मला मी दुसरा पती करायचा, कारण द्रौपदीला 5 पती होते. शक्य आहे का ते? म्हणून बाबा फक्त उच्चारण करायचं. हो, पुसू नका बाई वेदासी काही कळलेची नाही, शिष्य शिनल्या आल्या सहस्र जीवा, देव का हो विटेवरी उभा. भगवान परमात्मा विटेवर का उभा आहे कोणालाही सांगता आलं नाही बाबा. याच्या खोड्या सांगू किती, महिपत्र सिंधुवटे. वा, अनंत लीला, अनंत खोड्या बाबा. समुद्राचं शाई केली, ही आकाशाचा कागद केला तरी ते जमणार नाही बाबा. इतक्या अनंत लीला आहे भगवान परमात्म्याच्या. अहो, 3 प्रकारची लीला, भक्ती लीला, ज्ञान लीला, कर्म लीला. भक्ती लीला गोकुळात, कर्म लीला मथुरेत कंसाचा वध केला, आणि ज्ञान लीला कुरुक्षेत्रामध्ये 32 मिनिटं गीता सांगितली बाबा. या 3ही लीलेमध्ये भक्ती लीला सगळ्यात श्रेष्ठ आहे बाबा. एक विषय तो सकळांचा हरी, विषय तो त्यांचा झाला नारायण. आमचे कबीर महाराज तर सांगतात बाबा, कबीर कबीर क्या कहे, जाए जमुना के तीर, हो एक गंवर के प्रेम में बह गए दो कबीर. एक क्षण गोपिकांना एक युगासारखा वाटत होता बाबा. भगवंताला भेटण्याची अंतःकरणामध्ये तळमळ होती, तळमळ. हो, कोई कयो रे प्रभु आवनती मन बावनती, कोई कयो रे प्रभु आवनती. कोणी गावी आहे सांगा विठ्ठल. बाबा उडरे उडरे काऊ, तुझे सोन्याने मळविल पाऊ. कानया रे कानया रे जगजेठी, हे भेटी एक वेळा. बाबा अंतकरणात तळमळ होती, पण पूर्वीच्या सासू खट्याळ होत्या, खट्याळ. आता कोण खट्याळ आहे? सासू का सून? बाबा कठीण आहे आता, कट भेटणेच मुश्किल आहे. लोक आमच्या मागे लागता, महाराज तुम्ही एवढे फिरता, मग एखादी पोरगी असली तर पहा,
इकडे बी एखादे शॉर्टेज. आमच्याकडे एका पोरग्याचं वय 32, त्याला पोरगी भेटेना. का बरं? त्याला दात नव्हते, वरचे बी नाही खालचे बी नाही, दात नंदील तरी खालचे दात राहतात. ते असं वाळून चाललं, इस्टेट भरपूर. त्याला दवाखान्यात त्याला म्हटलं घाबरू नको तू. त्याला 65,000चे दात बसवले. आणि मी 2 महिने जरा बाहेर गावी गेलो. 2 महिन्यानं आलो, ते माझ्याजवळ आलं, म्हणे बाबा आपलं झालं बरं लग्न. म्हटलं बरं, चला चहा घ्यायला. म्हटलं जाऊ द्या बापा, आपली सल्ला होती. मग ते आम्हाला बी 5-50ची लालूस. म्हटलं चाल भाऊ. बसलो क्वाटवर. ती पोरगी बशा घेऊन आली जोऱ्यानं अशी, म्हणे बाबा मी या मुलीला फसवलं. म्हणलं गुच्ची. ती पोरगी बशा घेऊन आली, ती बी हसत आली. म्हणलं तू का बरं हसती बाय? तिनं बशा खाली ठेवल्या आणि केसाचा टोपस काढून ठेवला. साधी गोष्ट नाही. 3 लाख 5 लाख चंद्रपूर भंडारा आमच्याकडे. पोरगी आणली, 8 दिवस राहिली. पोरगी बी गायब, मोबाईल बी गेला, आणि दागिने बी गेले, आणि कपडे बी गेले. बैठ मेरे पास तुझे. बाबा साधी गोष्ट नाही. हा पूर्वीच्या सासू कठ्याळ. कृष्ण पडते रे पाया, दे दूध देते रे काया. सासू माझी खटाळ भारी, सासू माझी खटाळ भारी. मग मिस पानियाचे गोविंदाची सट भरला बोला दोन्ही बाबा. पाण्याचं निमित्त करून त्या गोपिका देवाच्या दर्शनासाठी जायच्या. पण देवाकडे जायचं. पत्रम पुष्पम फुलम फलम तोयमेव मे भक्त्या प्रयचिती तदहम भक्ती प्रभुतमश्रामी. प्रयत्नात्म पान फुल काहीतरी घेऊन जायचं. आमचं महिला मंडळ देवाकडे जातं, नटून थटून जातं. पुरुष मंडळ अंडरपॅन्ट बनियनवर ओम नमः शिवाय. तिकडची गोष्ट. गोपिका देवाकडे जायच्या. मिस पानियाची गोविंदाची चल. हा भरलेली घागर ओलांडून टाकायची, म्हणजे रिकामी करायची. घागर घेऊन रिकामी. मी पाणी पिऊस करतो आपले. बाबा पाण्याला जायच्या, पण नटून थटून जायच्या. बाबा गोपिका पुतळ्या डोरला साखळा पायजन, कमरेला कमर पडा. नाकात नत रावणी सगळं माट करून नेचले. आणि असा दणकाच पाहिजे बाबा थोडसा. हो, नाही तर मग रूप. लोक म्हणतात खुशाल झोप. संगीत को ईश्वर की देन, हर सुर में बसा राम. रोगी को सुनाय रागिनी तो उसे भी मिले आराम. नाही तर मग काय काय ते जेवणाला बसले पंक्तीत की हरे राम हरे राम हरे राम. काही जेवायला बसले गे रावणा रावणा राजा. इकडे बी म्हणता का ते? मालेगावकडे एकानं बेसूर म्हटलं, त्याला म्हटलं हे बंद करते. त्यानं टाळ ठेवला घरी. कीर्तन आटपल्यावर लोक म्हणे बाबा तुम्ही त्याला बोलायला नाही पाहिजे. म्हटलं का बरं? म्हणे जाऊ देते. म्हटलं का बरं? म्हणे आजचं पाकिट त्याच्याचकडे होतं. आजचे पाकिटावाले आहे ना. विठ्ठला विठ्ठला. कोणी
श्रुती कोणी लेखी कोणी एकी स्वतंत्र. राम अवतारामध्ये 14 वर्षाचे भगवान परमात्मा त्यांनी दगडाची बाई केली म्हणजे अहिल्या तिचा उद्धार केला. मातीच्या चरण म्हणजे त्या मातीनं ती बाई झाली बाबा, पायाच्या मातीनं. हो, आणि ते पाहिलं ऋषीमुनींना बातमी ऐकल्या कोणीतरी 14 वर्षाचा पोरगा आलंय, ते दगडाची बाई करून देतो. ऋषीमुनी म्हणे कटपर्यंत भाकरी टाकायच्या हाताना. आता ज्याला जशी बायको पाहिजे त्यानं तसा दगड उचलला, ज्याला उंच त्यानं उंच, ज्याला मोठी त्यानं मोठा दगड घेतला, ज्याला गोरी बायको पाहिजे त्यानं गारगोटी घेतली. आम्ही होतो ना तिथे. देव झाले राम राजा आम्ही वानराच्या फौजा, देव झाले वनमाळी, देव झाले वनमाळी आम्ही गोपाळांची मेळी, देव उभे विटेवरी, देव उभे विटेवरी आम्ही झालो वारकरी. युगायुगात होते बाबा. आणि त्या ठिकाणी हे जसं ते दगडी मोर्चा पाहता बरोबर लक्ष्मण म्हणे भैया म्हण तुला नाही समजणार, देवानं सुंदर रूप केलं. हे म्हणे देवा आम्हाला दगडाची बाई करून दे. नाही देवा आम्हालाच बायका करून घे. देव म्हणे भाऊ पुढच्या जन्मात एक वचनी एक पत्नी एक बाणी. हो, त्या कोणी श्रुती कोणी लेखी कोणी एकी स्वतंत्र. देवाचं दर्शन घेण्यासाठी गोपिका जायच्या बाबा कुठे? सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर, सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर, नामया दातार केशव राघव, कुंजवर डोळे राता बाबा टोपी, अंकुश वेगळी देखिलांगे माया यमुनेच्या तीरी, खांद्यावरी राधिकेच्या. विश्वाचा मालक अनंत ब्रह्मांड उदरी हरी हा बालक नंदा घरी, विश्वाच्या जनिता म्हणे यशोदेशी माता. तो भगवान परमात्मा कुठे बाबा? तुझ्या बासरीची आहे मला गोडी, राधा ऐकून मी झाले उघडी, मोह वाट ते स्वरूप पाहिलं. देवाचं स्वरूप पाहता बरोबर गोपिका सावळा देखील. एकाला म्हटलं बाबा माणसानं बाहेरून स्वच्छ व्हा तसं अंतरून स्वच्छ झालं पाहिजे. ते कीर्तन आटोपल्यावर घरी गेलं, रात्री तांब्यात पाणी, पाण्यात तिरबा तांब्या भर पाणी पिलं, रात्रभर भर डबा धर रस्ता. ते आमच्या सुनील बाबाला म्हणजे रातचा बुवा कोण आणेल होता. आता बुवानं तुला निर्मा प्यायची सांगितली का? एकानं तर ते कीर्तन आटोपल्यावर माईक घेतला म्हणे हरिभक्त पारायण प्रल्हाद महाराज कळमसरेकर सुंदर अशा प्रकारे कीर्तन केलं म्हणून महाराजांना गावकऱ्यांतर्फे हार्दिक श्रद्धांजली अर्पण करतो. तुम्हाला समजते का भाषा? वाजव टाळी मग आता काही हरकत नाही. आता नाही विठ्ठल विठ्ठल भजन झालं की बाबा काही गोपिका त्या ठिकाणी बाबा आता दूध विकायला गेल्या गोपिका. हो माहित होतं ही बेचने आई वो सई दई रही. भगवान परमात्मा केव्हा भेटेल? देवच विकायला लागले. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. काय परिस्थिती होती बाबा? 3-3 महिने चूल पेटत नव्हती. 3-3 महिने बाबा 3-3 महिने कोणी झोपू नका. आमच्याकडे ज्यांना झोपा येताना त्यांना काळे चष्मे आणले. बोले बी समजत नाही त्यांना. काय नाही. किती वाजले आता? घटाय बंद आहे. किती वाजले? 11:15. किती वाजे लोक चालतात?
ते पोरं उठून जातील रावेरकडे असं असते पोरं उठायला लागले खाली बैस उठायला लागले तीनदा झाला असं आणि चौथ्यांदा लाईन गेली लाईन जाताच माझ्या पाठीत 2-4 बुक्के आता दिवस आहे म्हणा आता लाईन तर गेली तर काही चिंता नाही विठ्ठल 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 स्वरूप पाहिलं ती गोपिका त्या ठिकाणी बाबा त्यांचं चित्त भगवान परमात्म्यानं वेधून घेतलं दही दूध विकायला गेलेल्या गोपिका देव विकायला लागल्या बाबा हे चिंतन होतं तुकाराम महाराजांची पायवाट विठ्ठल विठ्ठल म्हणायची जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणायचे अर्जुनाचे केस विठ्ठल विठ्ठल म्हणायचे चोखोबाचे हाडे विठ्ठल विठ्ठल म्हणायचे हो बाबा नामदेव महाराजांची पत्नी रडते रुक्मिणी मातेजवळ हो रुक्माबाई विठ्ठलाशी सांगा व्रताराशी कागा वेळे गेले 14 माणसे आहे माझ्या घरी अन्नासाठी फिरता दारोदारी तुकाराम महाराजांची पत्नी माझे माय बापे बरे नाही गेले पदरी बांधले भिकाऱ्याच्या बाबा चिंतन केलं 3-3 महिने चूल पेटत नव्हती 3-3 महिने हो समोरच्या शेतातून उमरा आणायचे ना उमरा खायचे हो अर्ध लुगडं होतं ते बी जिजामातेनं सोडून ठेवलं आंघोळीला बसली रुक्मिणी मातेनं भिकारणीचं रूप घेतलं ते लुगडं मागून घेतलं अर्धच लुगडं होतं अर्ध देऊन टाकलं तुकाराम महाराजांनी अर्ध लुगडं होतं देऊन टाकलं आता देईन का बाबा कोणी परवाच्या दिवशी आमच्या गावात एका बाईनं साड्याचं कपाट उघडलं साडीचं तिच्या अंगावर साड्या येऊन पडल्या बाई मरून गेली साधी गोष्ट नाही बाबा चिंतन केलं जरी हे आकाशवर पडो पाहे ब्रह्मवर भंगा जाये वडवा त्रिभुवन काय तरी मी तुझीच वाट पाहे विठोबा बाबा चिंतन केलं चिंतन ते देवाच्या भेटीसाठी अंतःकरणामध्ये तळमळ होती हो देव पाहिल्यानंतर सावळा देखीला आनंदाचा बाबा एवढा आनंद झाला आणि देवाचं स्वरूप पाहिल्यानंतर गोपिकांना काही सुचत नाही एक गोपिका 4 वाजता उठली पूर्वीचे मराठे सकाळी लवकर उठे ढाल तलवार घेऊन रानात पडत सुटे कटे पण पिछे होते आताचे 9-9:30 ला उठे बिन तोंड डोळ्याचं चहावर सुटे भूक लागली का चुकून झोपू नका फक्त हो विठ्ठल 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 विनूचा आवाज तिच्या कानावर आला हो 4 वाजता उठायची हो ती दूध काढायला गेली गोपिका झालं बाबा तिच्या कानावर विनूचा आवाज आला ती मेकअप करायला बसली होती मेकअप समजतो का इकडे मेकअप हो पण बाबा लक्षात ठेवा मुलीला भी जन्माला येऊ द्या नारी नारी मत कर यार नारी तो रतन की खान जिस नारी से पैदा हुए भीष्म प्रहलाद हनुमान नारी तेरी यही कहानी आंचल में दूध और आंखों में पानी बूंदे हर बोलो के मौसमी कहानी थी खूप लडी मर्दानी होतो झाशी वाली राणी थी पण आमची चिमणी नको दिवा पाहिजे तो कसा का पेटेना दिवा कसा का पेटेना माय बापाला का कोटेना हिमालयासारखा पर्वत रडला पार्वतीसाठी जनकासारखा विजयी राजा रडला जानकीसाठी तुम्ही आपण रडणार यात काय नवले बाबा पण मुलींना प्रार्थना करतो बाई मालेगाव डोंगराळ आहे आमच्या भागात 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून दगडानं ठेचून मारली जाते म्हणून मुलींना प्रार्थना करतो महिषासूर मर्दनी बन झाशीची राणी बन अहिल्याबाई होळकर बन जिजामाता बन कणखर बन आडवा आला म्हणजे कापला गेला पाहिजे मुलींना प्रार्थना एकच करतो बाई तुला शेतातलं काम नाही आला चालेल अभ्यास नाही आला चालेल स्वयंपाक नाही आला चालेल शाळा नाही शिकता आली चालेल एकच काम कर ईश्वरा समान आई वडील त्यांच्या डोळ्यात कधी पाणी आणू नको आणि 4 माणसात त्यांची मान कधी खाली घालू नको एवढं जरी सापडलं ते जीवनाचं कल्याण झालं बाबा मुलीला जगू द्या अंतःकरणात तळमळ होती देवाचं स्वरूप पाहिल्यानंतर काही सुचत नव्हतं हो मग तिनं मेकअप करायला आंघोळ झाली सुंदर मंगल स्नान झालं ओ टोपे कुंकू नयनों में बिसरी सिर पे काजल लगाती चली दीवानी बनी मैं दीवानी बनी मुरली की नाना दीवानी बनी एवढी वेळी झाली बाबा मैं तो दीवानी बनी श्याम पिया की बनी रे मैं तो दीवानी बनी बाबा ती गोपिका घरचा रस्ताच विसरून गेली दही दूध विकायला गेलेली गोपिका हरीने माझे हरले चित्त
भार वित्त विसरली आता कैसी जाऊ घरा ती घरजानी बात गोरस बेचणे आई हाट हाट म्हणजे बाजार जगाच्या बाजारी सर्व काही मिळे परी हे दुर्लभ बाबा मै भुली घरजानी बाट हो घरचा रस्ता विसरून गेली का नारे मनमोहन लाल आणि सब ही विसरू त्या देवानं माझं चित्त वेधून घेतलं एका गोपिकेनं पाय वरती धरला कहा पगडारो देखे अनेरा देखे तो सब वहिनी घेरा जिकडे तिकडे हे हो सब कुछ भूल सगळं विसरली ती गोपिका कहा पगडारो देखे अनेरा देखे तो सब वही नाही घेरा जिकडे देव देव जळीस्थळी भरला देता ठाव नाही उरला आणि महाराज होतेस होतो थकीत भैरे तुका भागा रे सब मन का धोका कारण माणसाच्या जीवनामध्ये अहो जन्म मृत्यू संसार खूप धोका त्या ठिकाणी बाबा धडधड आहे ना पण एकच आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्याशी आवडे देवाशी तो एक प्रकार नामाचा गजर थोडासा का आवाज फक्त 15 मिनिटं बस कारण बाबा खरा हरिभक्ती येईल परलोकी कामा सोडविल यमा पासून या आणि अशा प्रकारे महाराज होतो थकीत भैरे तुका भागा रे सब मन का धोका अंतकरणामध्ये धोका आहे पण बाबा बीज भाजूने केलेला आहे आमा थोडासा वाढवून देतो लगेच कमी घेतो राव दे ना थोडा रे असं काय करतोय महाराज सगळे जण भजन करा हा देवाचं चरित्र पाहू सेवेला पूर्ण विराम देऊ काही घाबरू नका विठोबा रखू माई
पर्यंत आलो. तुमच्या भागात पहिल्यांदा आलो. फोन भरपूर आले, उदगीरच्या पुढे बी फोन आले, पण खरंच धन्यता द्यावी लागेल. सुंदर असं नियोजन हो. दिवसा काल्याचं कीर्तन, चांगली मंडळी बाबा, मंदिर सुद्धा पॅक झालं. वा हो, नाही तर कठीण एवढी मंडळी दिवसा काल्याच कीर्तनाला सापडत नाही. सुंदर नियोजन, साऊंड सिस्टीम, महाराज मंडळी, फुलाचा हार, युट्यूब चॅनल वाले, बुक्का, फुलाचा हार, बुक्का लावायला किती जण. वा, नाही तर आमच्याकडे गेलो त्या पारोळ्याकडे, चाल द्या म्हणे बुवा भजन, सरपंचाच्या हाताने हार टाकायचं आहे आणि सरपंच गच्चीवर झपेल. सरपंच उठावून आणला, तो बी 15 मिनिटांना आला तर असा घाबरत आला. तो म्हणे बुवा, म्हणलं तू घाबरू नको. तू म्हणे बुवा, म्हणलं तू म्हणे बुवा हार सापडा, बुक्का सापडत ती मंजन चालीन का. म्हणलं लाव. पण तसं काय नाही बाबा, 5 मिनिटं घेऊ का जास्त. विठ्ठला 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 विठ्ठल हो लेकिन उसे जंग खा जाता है. लोहा कितना भी वो मजबूत हो लेकिन जंग उसे खा जाता है. पर दोस्ती हुई परिचय तो उसका भी सोना बन जाता है. बाबा, साधूच्या संगतीत या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. बरेच लोक कुत्र्याची सेवा करतात, कुत्र्याला गाडीत फिरवतात, कुत्र्याला बिस्किट चारतात, कुत्र्याला साबणानं धुतात, कुत्र्यावर प्रेम करतात. कुत्र्यावर किती प्रेम करा, कुत्रा एक दिवस चावा घेतल्याशिवाय राहणार नाही. कुत्र्यावर किती प्रेम करा, कुत्रा एक दिवस चावा घेतल्याशिवाय राहणार नाही. आई वडिलांना कुत्र्यासारखं जरी वागवलं तरी त्यांच्या मुखातून प्रेमाची दुवा निघाल्याशिवाय राहणार नाही. याला आई वडील म्हणतात. बाबा, 65 वर्षाचा बाप रखरखते उन्हात कष्ट करतो, कोणासमोर न वागलेला बाप स्वतःच्या मुलासमोर वागतो. बेटा, वाटेल तेवढे पैसे देतो, एकच काम कर, वाईट पोरांची संगत करू नको. त्याच बापाचे पैसे घेऊन तो मुलगा कॉलेजला मजा मारतो. रखरखते उन्हात तो बाप मरून जातो. तो बाप जर मेला, 4 पायाचा बैल मात्र मालकाला पाहिल्यावर हंबरडा फोडल्याशिवाय राहत नाही. पोटच्या मुलाच्या डोळ्यात पाणी सुद्धा येत नाही. बैलाला मालक कळतो, मुलाला बाप नाही कळत. ज्या दिवशी आई वडील कळतील, देवाची सेवा नाही केली तरी चालेल, आई वडिलांची सेवा करा. आई वडील देवापेक्षा श्रेष्ठ आहे. जा वृद्धाश्रमात विचारा त्या म्हाताऱ्या आई वडिलांना, कोणी सांगेल माझा मुलगा वकील आहे, कोणी सांगेल जज आहे, कोणी सांगेल डॉक्टर आहे, कोणी सांगेल साहेब आहे, पण एकही असं सांगणार नाही माझा मुलगा शेतकरी. का? शेतकऱ्याच्या मनगटामध्ये आई वडील वागवायची धमक तर आहेच. 50 लोक जरी त्याच्या दारात आले तरी जेवण वाटे लावायची पावर शेतकऱ्याच्या मनगटात सगळ्यात मोठी धमक आहे. बाबा, जाता जाता एकच मुद्दा मांडून जातो. त्या ठिकाणी महाराज, दिवसभर असं काम करा, रात्री सुखानं झोप लागली पाहिजे. 4 महिने इतके कष्ट करा, 8 महिने खायला पुरलं पाहिजे. आयुष्यभर असं कार्य करा, म्हातारपण आनंदात गेलं पाहिजे. आणि जीवनभर अशी भक्ती करा की मरते समय जगाचा बाप आपल्या स्वागतासाठी उभा पाहिजे. याला जीवन म्हणतात. महाराज, भगवान परमात्मा जन्म झाला मथुरेत. हो, आणि त्या ठिकाणी बाबा गोकुळामध्ये भगवान परमात्मा प्रगट झाले नंदाच्या घराला. ती सगळी कथा तुम्हाला भागवत कथा बाबा. हो, आकाशशिवानी त्या ठिकाणी कौसानं ते खडग काढलं, सगळी कथा भाग तुम्हाला माहिती आहे. ती वरात थांबली, हो, जेलमध्ये टाकलं, 6 मारले. भाताचा गोळा जसा आदळून मारता भिंतीला तसे 6 मारले. 7वा गर्भ गायब झाला, रोहिणीच्या गर्भी धारण झाला. ते बळीराम दादा जन्माला आला. 8व्यांदा देव आले. देवानं रूप दाखवलं देवकी मातेला, छोटे हो जाओ, टोपल्यात टाकलं. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला बाबा, आणि त्या ठिकाणी टोपल्यात टाकलं. यमुना मैयानं दर्शन घेतलं, वाट दिली, तुझ्यातला कालिया काढून देईन, तिला आशीर्वाद दिला. कावळा बी होता, कावळ्याला आशीर्वाद दिला. शेषनागानं फणा धरला, गोकुळामध्ये गेले. योगमाया जन्माला आली होती, योगमायेला टोपल्यात टाकलं, देवाला तिथे टाकलं, योगमायेला घेतलं. मथुरेत आले बाबा. मथुरेत आल्यानंतर कौसा दरवाजे ऑटोमॅटिक लागले. कौसाला बातमी लागली, पोरगी झाली म्हणे. पोरगी, और तो भगवान विष्णू चली आहे. तो कोणताही रूप घेतो, तो लगेच येतो. हे येड होतं, येड. ते गेलं, त्या योगमायेचा पाय धरला, कर 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 कर, तुझ लागी वधी उपजला मजा आधी, मला काय मारतो बाबा. आणि इकडे गोकुळामध्ये बाबा किती आनंद. नंदराजाजवळ एक दासी गेली आणि तिने सांगितलं, नंदराजा आप लालो भयो. हो, गवळण सांगे गवळणीला.
आनंद बाबा. पण इकडे पुढ्या तोरण उभारण्यात आले आणि मथुरेमध्ये मात्र बाबा कौसाला चिंता पडली की पुतना मावशी गेली. इतनी भीड क्यू जमाई. कौसाचा दुश्मन जन्माला आला. एवढंच पोरग आत्ता मारून येते. मागच्या जन्मात ती बळीराजाची मुलगी रत्नमाला होती. तिनं वामन भगवंताचं रूप पाहिलं. क्या बात है, कितना हसीन. याला तर आता मारून येईल. हो गेली बाबा, तिनं रूप बदलवलं. हो पेन के साडी लगा गजरा खाली पुतना मावशी. हो एकाच्या काय बळे उघडी बहुतांच्या बळे पुतना मावशी. आणि तिनं लोकांची लेकरं मारायला सुरुवात केली बाबा. बळीराम दादाला देवानं सांगितलं अरे पृथ्वी फिरव. एकदा फिरवली होती राम अवतारामध्ये, ते 7 ताराचे झाडं रेषेत आणले होते ना. आता फिरवली पृथ्वी, डायरेक्ट उचलली तिथं आली. म्हणे ईश्वर कोण बहीण? तुझी बहीण. मला बहीण नाही, चुलत बहीण. मा बापाला भाऊ नाही, मावाच बहीण. मा आईला बहीण नाही, दूरच्या नात्यानं बहीण. म्हणे आशीर. मग एवढे दिवस झाले कुठे जायला होती? म्हणे पोट भरायला झाली होती. हो का बरं? कोरोना इकडे बी होता का कोरोना? नाही का बाबा? सावध राहा, आता कठीण काम आहे. ते बुलढाण्याकडे व्हायरस आलता मागच्या वर्षी, ऑटोमॅटिक टक्कर. हो उत्तराखंड ढगफुटी. किती लोक मेले. आमच्या पाचोरा तालुक्यात ढगफुटी. हा कठीण काम आहे. आता तिकडे इराण इराक युद्ध चालू आहे. तिकडे लोक मरून आले. आपले गॅसच्या अंड्या घेऊन फिरून आले. तुमच्याकडे भेटता का नाही? नाही का? कठीण काम आहे. कोणता दणका? पंजाब जगाचा पोशिंदा. 8-8 दिवस लोक पाण्याच्या टाकीवर गच्चीवर बसेल होते. 8-8 दिवस. हो काय खात असतील? तुमचं गाव बरं झालं इकडे आणलं काय? तुमच्याकडे कोरोना नशील होता नाही ना? होता का? आमच्याकडे चांगले ॲम्ब्युलन्स मध्ये नेले बाबा. तिकडून कॅरी बॅग मध्ये सांगले बैठ मेरे पास तुझे. लग्न बी लाय ना कोणी आमच्याकडे. लग्न लोकांनी येड्या बाबडी खाली माळा टाकल्या गुपचूप. ते मुळले सगळे लोक. म्हणे बाबा तुम्ही लावता? म्हणलं चालेल भाऊ. असे 10-10 रूम मध्ये 4 लग्न लावले मी. 250 रुपये दिले लोकांना. मला बरं वाटे. कोरोनात 1000 रुपये जमले. कोणतरी पोलीस आले, बातमी दिली. पोलीस आले, गच्च्या मारून 2000 रुपये घेऊन गेले. म्हणलं जाऊ द्या भाऊ. 3ऱ्या वर्षी मार्च महिन्यात गाडी आली. फुकट तपासणी. मग घरी मरा ना. त्या गाडी जो गेलो गंमत पाहिले. 2 जण उतरले. एकानं मागून एकानं पुढून. हा पक्का धरला. एकानं नाकात नळी. म्हणे नीट उभे राहा. म्हणलं ओ बापरे. लगेच 5 मिनिटात रिपोर्ट. म्हटलं कस काय? म्हणे पॉझिटिव्ह. हा गावात बातमी पसरली, महाराज सापडला. असेच म्हणे लोक. तिकडे 4 सापडले, इकडे 5. जसे अतिरेकी सापडले होते. रिपोर्ट हातात. म्हणलं घरी जा का बाय शेतात जा. ते रस्त्यानं चालायला लागलो. लोक मला पाहिलं की तारी गेलो. अंगणात उभा राहिलो. बाई वट्यावर येता नाही. म्हटलं रिपोर्ट कसं काय? पॉझिटिव्ह. 3 गोधड्या पिशी गेली. म्हणलं झालं आपलं काम. ज्याच्यावर बितली त्याला विचारून पहा. 4थ्या दिवशी बाई आली. 5 ताली डबा घेऊन. डबा हो 5 ताली. लय आनंद झाला. डोळ्याला अंधाऱ्या उठून उभा राहिलो. लय जवळ आल्यावर समजलं बाबा 5 ताली डबा 20 फुटाचा टोकरात डबा गुताडा. जय हरी. म्हणून नाही रे बाबा करा हरिभक्ती येईल परलोकी कामा सोडवेल यमापासून या. पुतना मावशी इतका मेकअप केला, शृंगार केला. हो यशोदा मायनं कृष्णा म्हणे ते झोपलंय. मी का झोपायला आलो बाबा? झोपायची व्यवस्था लय भारी होती. हो आमच्या संतोष दादाकडे बी किती व्यवस्था भारी. बापरे. लाईट असो का नसो. हो भूमीवरी पडावे. वाह असं बंगल्यावर असं करून टाकलंय. घालील लोटांगण मोकळं पटांगण. नाही तर काय कायचं अतिक्रमण वाटा. त्याच्या पुढे खाटान. दररोज आमच्याकडे तर दररोज भांगडी. गटारून अंगणाहून. पण बाबा काही खरं नाही ते. हो कोणता दिवस. आता अजित दादा वशिला चालतो का? आमच्याकडे परवाच्या दिवशी एकाला यम आले. यमाला बसायला आसन, चहा पाणी, जेवण. यम झोपला बिचारा. यानं यादी पाहिली. याचं नाव पहिलं होतं. हो यानं खोडवलं खालून टाकलं. यम उठला. म्हणे भाऊ तू माझी लय सेवा केली. आता ही यादी वरून नाही, आता खालून सुरू करतो. मेरुतुल्य पृथ्वी दिदल्या सुवर्ण न मिळे क्षण एक नरदे. हा काही खरं नाही ते. अजितदादा पवार किती पैसे लावू शकले असते, किती डॉक्टर उभे केले असते, पण चाललं नाही बाबा. जो दिवस आला तो जावंच लागतं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.
परमात्मा पुतना मावशीने घेतलं दूध विष पंचप्राण मज्जा कृष्णा सोड म्हणे बाई मी कोणाचं नाव घेत नाही ज्यानं घेतलं त्याला सोडत नाही पुतना मावशी मेली तिला तोडून फेकायला 6 महिने लागले पण दुर्गंधी आली नाही देवाच्या हातून मरण होतं बाबा त्याच्यानंतर काग बघ रिठा मारियला बाळपणी नाव घ्या दैत्य खानी बुडविल्या हो त्या ठिकाणी सगळे राक्षस बरेच हा द्वादश गाव हो 12 गाव अग्नी गिळला षटकासुराचा वध केला सगळे राक्षस सगळे दैत्य त्या ठिकाणी लहानपणामध्ये बाबा लय संघर्ष देवाला लय संघर्ष आणि भगवान परमात्मा रांगायला लागले कौसानं थोडा नांद सोडला भगवान परमात्मा रांगायला लागले भगवान परमात्मानं पॅनल स्थापन केलं वाकड्या बोबड्या पेंड्या सुगाम्या नाम्या याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी भरी म्हणाल तो वरी बाबा सगळे गोपाळ गोळा केले गोपाळ आणि त्यांना सांगितलं चला आपण आता दही दुधाची नवनीताची चोरी करू हा मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाची चित्त त्यासी अपंगिता नाही त्याशी दरी जोर दई बाबा हा सर्व गोपिका त्या ठिकाणी महाराज देवाच्या दर्शनाला यायचे एका गोपिकानं अष्टदळ काढले अंगणी आणि त्यावर देवानं लघवी केली ती म्हणते कृष्णा जारे जारे तू नंदाच्या पोरा येऊ नको तुझ्या घरा हात जोडून विनवते तुझला रे जारे जारे तू नंदाच्या पोरा कृष्णा जा बाबा हो देवाना आणखी पुढे झाले ना देईन तोंडावर तुझ्या बापाचे घर ते घर कोणाचं आहे हे घर पंचभूताचा गोंधळ केला एक ठाई मिळ लाविला सबळ अहंकार त्या पाची बाबा ती गोपिका म्हणते कृष्णा जा गोपिका गाराने सांगाया आल्या गोकुळच्या स्त्रिया यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी बाबा काय केलं माझ्या कृष्णानं रोज येतो अमुच्या घराशी धमकावी तो लेली सुनाशी आपण खातो दैत लोणी हात पुसतो सुनेच्या मुखा लागुनी कृष्ण बाई याला आवर याला नको 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 करून सोडलं बाबा ती जाते तोपर्यंत दुसरी आली टाळी वाजवा बाबा असं वाटतं का तुम्हाला कीर्तन आठवायला पाहिजे कोणाकोणाला वाटतं वर बोट करा बरं असं वाटतं गायन पखवाज ऐकत राहा बरोबर आहे का नाही बाबा काय आवाज आहे हो म्हणजे मी उचल वाचल करतो असं नाही आमचं बी दररोज पिक्चर बदलतो पण आम्हाला पखवाजा असा भेटतो चाल दीड बिघ्यात चाल दीड बिघ्यात चाल दीड बिघ्यात पण बाबा अशी मंडळी म्हणजे मी उचलतोय अशातला काही प्रकार नाही माणसानं मरा तर MD डॉक्टरच्या हातूनच है ना पण चांगलं आहे बाबा त्या ठिकाणी भगवान परमात्मा हो दुसरी आली धावत त्यानं ग बाई काय केली मात मुखाशी मुख चुंबन देत कळ्यामध्ये हात घालीत धरू जाता हागे बाई सापडे ना यशोदे बाळ तुझा गाना एक म्हातारी गवळण आली म्हणे कृष्ण आपल्याकडे येऊन पाय तू तंगड काढते हा
देव म्हणे बाई तुझं वय काय माझं वय काय कशाला माझ्या नादी लागते हा पण ती म्हणे ती बी साधी नव्हती बाबा मी गलिम धरणी ताई व माय म्हणे ती म्हणे तू येतो खरी तिनं 2 गाय छाप पुड्या एक पाण्याची घागर भरून ठेवली पण भगवान परमात्मा 3 वाजता गेले आत हरी बाहेर हरी हरीने घरी गोंदिले भ्रांतीच्या कड्या तोडल्या क्रोधाच्या बरगाड्या उघडल्या हो तिच्या गालाला हळूच हात लावला म्हणे आजी केव्हा आला तो देव म्हणे मी येतो केव्हा आणि जातो केव्हा हेच काही सापडत नाही देवाचा हात तिनं पक्का धरला तिचा हात म्हणजे हातोडा देव म्हणे आता काय करा गवळी बाबाला बोलवलं गवळी बाबाचा हात योगबाईनं आपला हात काढला आणि गवळी बाबाचा हात तिच्या हातात देऊन दिला आणि ती चालली ओढत घेऊन गवळी बाबाला चाल कृष्णा आज तुला रंगे हात पकडलाय म्हातारा म्हणे ओ मी आहे मोचे बायस देव मधल्या गलीनं गेले म्हणे आई मला कडेवर घे आपल्याकडे गॅसच्या अंड्याचा मोर्चा येऊन राहिला ही चालली ओढून बाबाला काही समजेना आणि गेली आवाज दिला यशोदा बाहेर रे आज तुझं पोरग पकडून आणलं पाहते ते यशोदा मायच्या कडेवर कृष्ण आणि आपल्या हातात पाहते म्हणे म्हातारा म्हातारा म्हणे मी तर सांगून राहिलो तुला म्हणे बोल नको आता चोप तिसरी आली धावणी यानं ग बाई काय केली करणी पतीची दाढी माझी मी दोघींची गाठ मारुनी गाठ मारली ती कापून पाहिली कापत नाही सोडून पाहिली सुटत नाही जाळून पाहिली म्हणे तू ते कृष्णाचं नाव घेतलं होतं का म्हणे हो ते परवाच्या दिवशी गलीनं चाललं होतं मी त्याला असे डोळ्यात आणले मग त्याचाच परिणाम आहे हा बाबा मग काय केलं ते गाठ सोडायला निघाले सकाळी सकाळी मग ते गवळण होती उंच आणि गवळी बाबा होता जिसके बेबी लंबे उसका त्यानं बी मान वरती तिनं बी मान वरती तेवढ्यामध्ये आपले ते संतोष दादा त्यांना मिरच्या आणले होते मिरच्याचं पोत झटकलं आणि तिला शिंक आली काही ना शिंक एवढी येते ना बाबा गवळी बाबा पुढे गवळण गरगर किरट्या करीन गवळी दाढी साधी गोष्ट नाही ते बाबा एक दिवस यशोदा मायनं पदर खोसला ओ बाळ सगुण गुणाचं तान घे बाळ दिसतो तो जिरवाना काय सांगता घराने तुम्ही लपून याचा भावरा आळ घेता शरण धरा हा ब्रह्मयुतीचा झंझा तुम्ही याला धरून हा पैसा येईल बाबा झालं शिंकाचा विषय झाला मिरच्या तिकडे झटकल्या विठ्ठल थोडं 10 मिनिटं व्याख्यान आले ना कारण मै पावर संपली रात्री झपेलच नाही बाबा त्या ठिकाणी यशोदा माय कंटाळली एक दिवस गणपती बाप्पाला नवस केला मोदक बी नेले मोदक बी खाल्ले गणपती बी देवाशी पुसे देव काय झाला एक दिवस यशोदा माय आपल्या घरात घुसळण करायला लागली थंड पाणी टाक गरम पाणी टाक लोणीच वरती येत नाही हात घातला तर याची शेंडी लागली वरती काढणं म्हणे तुला रई लागेल ना म्हणे मी त्या रईचा बाप आहे हो मग त्याला शाळेत टाकला शाळा कोणती बाबा ज्युनियर केजी उद्या जाई सवे घेऊन गोधने राणा अरे तुम्ही गाई घेऊन सारे भगवान परमात्मा विठी दांडू चेंडू लगोरी
इथे एवढा आनंद येतो तर तिथे किती येत असेल हा चालता का मग तिथे हो खरा हरिभक्ती येईल परलोकी बरोबर आहे काही खरं नाही कारण परवाच्या दिवशी आम्ही जाऊन आलो आपले सुनील महाराजांना आम्ही जव पुण्याची पावटी सरे सभेची इंद्रपणाची ओठी उतरे मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका आमचे PSI दादा काय नाव त्यांचं शिंदे साहेब पूर्ण आयुष्य हे मेरे वतन के लोगो हा सेवा केली बाबा पोलीस खात्यामध्ये रिटायर झाल्यानंतर भगवंताचं चिंतन चालू आहे याला म्हणतात तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला बाबा धन्यता द्यावी लागेल दादा बी आमच्या कीर्तनाला आले सगळी महाराज मंडळी आली महाराज खेळ खेळून मात्र गोपाल बी दमले आणि आपण बरं ऊन बी वाढलं आमच्याकडे तर ऊन 45-46 वर गेलं आता आम्ही वाट पाहू राहिलो 50 वर खावा जाईल तसं काही नाही बाबा आले देवाजीच्या मनात येते कोणाचे चाले ना काही खरं नाही बाबा त्यानं आपला कसं चालला आजा मेला पंजा मेला ओ बापा हसला मेला देखत देखत नातू पण पैसा जास्त थापा दुकानावर टाकू कारण तुला भूक लागली अशी पण चांगलं आहे बाबा हो धन्यता द्यावी लागेल महाराज काही खरं नाही ते तुकाराम महाराज 42 वर्ष सावता बाबा 45 वर्ष ज्ञानोबा 22 वर्ष मुक्ताबाई 17 वर्ष 7 महिने 27 दिवस तुकाराम महाराज तीनदा गेले तीनदा वापस आले कोण तुकाराम महाराज आपला म्हातारा गेला तर पत्ताच नाही आघारी टाकून आघारी समजते का तुम्हाला ते मालेगावकडे गेलो मग कीर्तन पुण्य ते तुझा आजीचा मुलगा बी गेला पती बी गेला ना तुला सांगे तुला बाबाला बिडी बी आवडे बिडी बी टाक कशात इकडे टाकता नाही का आघारी पुडी बी आवडे दारू बी आवडे म्हणलं कार बघून बाबाला म्हातारी बी आवडे मुठभर चावल छतभर डाले काही खरं नाही बाबा ते या रंगामध्ये रंगून जा काल्याचं महत्व काय बाबा भानुदास गीते गातो प्रसाद देतो पंढरी नाहतो बाबा देवानं सगळे गोपाळ गोळा केले कमरेला उपरणं डोक्याला मुंडासा हो आणि त्या ठिकाणी बाबा सगळ्यांना सांगितलं आपापल्या शिदोऱ्या घेऊन या तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी आणि अशा प्रकारे सगळं गोपाळांना शिदोऱ्या आणल्या त्या ठिकाणी भगवान परमात्मा वर्णन करतात आमचे महाराज एकच टाळी झाली चंद्रभाग्य वाळवंटी माझा ज्ञानराज गोपाळांशी लाया वाटी
काल्याची निसे देवजळी झाले मासे दुनिया पुरती येऊ काला खाऊ दही भात बाबा घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा काल्याचं महत्व फार आहे बाबा आपल्या गावामध्ये 2-2 3-3 सप्ते होतात धन्यता द्यावी लागेल सगळी मंडळी टाळकरी मंडळी महाराज मंडळी वा प्रेम आहे आपल्या गावावर महाराज आणि हा काल्याचा प्रसाद आपल्या काय हेर गावामध्ये प्राप्त होतोय बाबा धन्यता द्यावी लागेल महाराज हो आणि अशी रत्न महाराज मंडळी आपल्याला लाभली सगळे साऊंड वाले YouTube चॅनल वाले सगळी महाराज मंडळी आमच्या सोबत आले ज्ञानेश्वर महाराज हे आमचे ललित महाराज त्याच्यानंतर आपले बाबा आपल्याच गावातले त्या ठिकाणी जोशी महाराज मी आलो राय हक्का जोशी वर ऐका बाबांनो वर ऐका बाबांनो मी आलो राय हक्का जोशी बाबा माया मागे उभे मग मला चिंता आहे का काही काहीच नाही बाबा पण असो महाराज अशा प्रकारे त्या ठिकाणी शुकाचार्य श्रीमद भागवतात वर्णन करतात देवानं सगळे गोपाळ उभे केले विभ्रत वेणू जटरपट रेव शृंग वेत्रे सगळे वामे पारणो मासुर खवल तत्फला निगुलशु तिष्ठन मध्ये सुपरिसुर होतो आयसा नर्मदे स्वर्ग लोके मिशती भूक भुजे बाल भूक यज्ञ केले कुंडली गौर्य हरी विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली भजन होईल त्याच्यानंतर काही सूचना असल्या तर सूचना सांगल्या जातील दहीहंडीचा कार्यक्रम होईल आणि कोणी उठू नका ज्ञानेश्वर